याच्यामध्ये काही टर्म ज्या वापरलेल्या आहे त्या आपल्याला अर्थशास्त्रांच्या पुस्तकामध्ये सहसा वाचायला भेटत नाही. ह्या ज्या टर्म आहे ह्या ग्रॅज्युएशनला म्हणजे आता कोल्हापूर युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटीचे जे BA इकॉनॉमिक्स किंवा BCom इकॉनॉमिक्स याचे जे बुक्स असतात त्यामध्ये ह्या थिअरॉटिकल लँग्वेजमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कारण इथं याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहे ते वापरलेले आहे घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो कारण मॅक्झिमम बुक्समध्ये नाही आहे. काही पुस्तकात असेल तर ती बाब कौतुकास्पद आहे. माझी तरी वाचण्यात आली नाही बुक्समध्ये हे घटक उत्पन्न. बघा आता याच्यामध्ये दोन पार्ट आहे. सो एक म्हणजे फॅक्टर इन्कम किंवा त्याला घटक उत्पन्न म्हणतात. घटक उत्पन्न म्हणजे काय? सो असं उत्पन्न जे वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात म्हणजे तुम्ही प्रोडक्शन ऑफ गुड्स केलेलं आहे किंवा प्रोडक्शन ऑफ सर्व्हिसेस केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळते. आता वस्तू विकून तर आपल्याला उत्पन्न मिळतेच पण सेवा विकून आपल्याला काय काय मिळते, सेवेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काय काय मिळू शकते, तर ते 4 प्रकारे आपण त्यांना डिवाइड करतो. सो लक्षात ठेवा 5व्या पद्धतीने आपल्याला उत्पन्नच मिळत नसते. ह्या 4च पद्धती आहे बरं का उत्पन्न मिळवण्याच्या, लक्षात घ्या. एक तर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून नफा होत असतो, लक्षात घ्या. दुसरं तुम्हाला एक तर त्याच्यावरती व्याज मिळत असते जर पैसे तुम्ही बँकेत ठेवलेले आहे किंवा कोणाला व्याजाने दिलेले आहे. तिसरं आहे भाडे, तुम्ही तुमचं घर आहे सो ते भाड्यावरती चढवलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर नोकरीला असाल तर तुम्हाला एक तर वेजेस मिळतात किंवा पगार मिळतो. म्हणजे एक तर वेजेस मिळत असतात डेली वेजेस, त्याच्यासाठी सॅलरी किंवा आपण त्याला एक वेजेस हा शब्द वापरू. एक तर तुम्हाला वेजेस मिळतात किंवा मग तुम्हाला पगार मिळत असतो किंवा सॅलरी मिळत असते. सो हे 4च प्रकार आहे बरं का इन्कम मिळवण्याचं, 5वा प्रकारच नाही आहे. सो
मग हे जे उत्पन्न आहे हे आपण कसं मिळवलं, वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात मिळवलेलं आहे. सो अशा उत्पन्नाला घटक उत्पन्न म्हणतात. पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असंही उत्पन्न आपल्याला मिळते त्यासाठी आपण कुठले कष्ट घेतलेले नाही आहे किंवा बदल्यात आपण कुठली वस्तू आणि सेवा देत नाही. उदाहरणार्थ आपल्या खात्यावरती आलेली स्कॉलरशिप, कॉलेजला असताना तुम्हाला स्कॉलरशिप भेटायची. सो त्या बदल्यात तुम्हाला कुठलीही श्रम घेण्याची गरज नसायची किंवा ते सरकार काय करायचं, तुमच्या खात्यावरती टाकायचं. आलं लक्षामध्ये, तुम्ही तेवढे मार्क घेतले, आता तुम्ही चांगले मार्क्स घेतल्यामुळे याच्यात सरकारचा काही फायदा नाही आहे किंवा सरकारला काही भेटत नाही आहे, पण तुम्हाला प्रोत्साहनपर म्हणून ते तुम्हाला स्कॉलरशिप द्यायचे, तो त्या स्कीमचा भाग असायचा. किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आली होती मधामध्ये. सो ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षभरात 6,000 रुपये टाकल्या जाणार होते. बरोबर, रक्कम मागं पुढं असू शकते पण 6,000 रुपये टाकल्या जाणार होते. सो हे पण यासाठी कुठलेही कष्ट घ्यावे लागले नाही, बदल्यात आपण सरकारला सेवा किंवा वस्तू दिलेली नाहीये. सो मग याला गैरघटक उत्पन्न म्हणतात. आता जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते, लक्षात घ्या, सो तेव्हा नेहमी फॅक्टर कॉस्टचा विचार केला जातो. जे नॉन फॅक्टर कॉस्ट ज्या आहेत म्हणजे गैरघटक ज्या त्याच्यामध्ये उत्पन्न आहे, सो त्याचा विचार केला जात नाही. सो याच्यावर आधारित हा क्वेश्चन होता जो इथं विचारण्यात आलेला आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न या दोन्हींचा विचार केला जातो. हे विधान सपशेल चुकीचं आहे. दुसरं विधान, गैरघटक उत्पन्नाला हस्तांतरित उत्पन्न सुद्धा म्हटले जाते. एकदम बरोबर आहे, गैरघटक उत्पन्नाला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात कारण ते एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होते. आलं लक्षात. नंबर 3, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीने केल्या जाते. एकदम बरोबर आहे. सो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धती आहे, एक इन्कम मेथड आहे आणि एक प्रोडक्ट मेथड आहे. सो एक मेथड आहे जी इन्कम मेथड आहे, ज्याला उत्पन्न पद्धती म्हणतो, आणि दुसरी प्रोडक्ट मेथड आहे, त्याला आपण उत्पादक किंवा उत्पादन पद्धती म्हणू शकतो. तिसरी पण मेथड आहे, ह्या दोघांचा कॉम्बिनेशन वापरला जाते. सो सर्वात पहिल्यांदा जी कमिटी बसली होती 1932 मध्ये, VK राव, त्यांनी ह्या 2 पद्धती वापरा असं सजेस्ट केलं होतं. त्यानंतर जी गठीत करण्यात आलेली महालनोबिस समिती आहे त्यांनी देखील सेम सांगितलं की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन म्हणजे प्रोडक्ट मेथड आणि इन्कम मेथड यांचं कॉम्बिनेशन करावं. सो ज्या सेवा आहेत सो त्यासाठी इन्कम मेथड वापरावी आणि ज्या वस्तू आहे सो त्याच्यासाठी प्रोडक्ट मेथड वापरावी. आजपर्यंत आपण तीच मेथड वापरत आलेलो आहे, आता ती आउटडेटेड झालेली आहे. म्हणून भारत सरकार एक्सपेंडिचर मेथड वापरण्याच्या विचारात आहे, कारण विकसित देश एक्सपेंडिचर मेथडच त्या ठिकाणी वापरतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. एक्सपेंडिचर मेथड मी एखादा क्वेश्चन आला तर त्यामध्ये एक्सप्लेन करेलच तुम्हाला. मग ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी असं विचारलेलं, अयोग्य नाही. आता इथं भरपूर लोक कन्फ्यूज होतात. अयोग्य नाही म्हणजे अयोग्य या शब्दाला विरुद्ध करा, योग्य नाही या शब्दाला विरुद्ध करा, आहे योग्य आहे, मग ह्याला असं करायचं, योग्य आहे बरोबर करून टाकायचं. अयोग्य नाही म्हणजे योग्य आहे. आलं लक्षामध्ये. सो अयोग्याला पण निगेटिव्ह केलं, मग अयोग्याला निगेटिव्ह केलं तर नाहीला पण निगेटिव्ह करावं लागेल. सो नाहीचं आहे होऊन जाईल, अयोग्याचं योग्य होऊन जाईल. योग्य आहे, करेक्ट सिम्बॉल टाकायचं. करेक्ट कशासाठी आहे, बी आणि सी साठी आहे. सो इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये बी आणि सी आहे. हेच पोरांना तुमचं काय आहे उत्तर आहे. जे पोरं एकदम सुरुवात करतायत अभ्यासाला, ज्याला समजत नाहीये हा प्रश्न कसा टॅकल करायचा, सो त्यांच्यासाठी मला स्पष्ट त्याच्यावरती ओपिनियन आहे की असं सिम्बॉल करायचं. त्यांनी जर असं विचारलं असतं तर अयोग्य आहे असं जर विचारलं असतं तर आपण फुली मारली असती आणि फुली चेक केली असती, ए मध्ये आहे ना मग फक्त ए उत्तर आहे ह्या टाईपमध्ये. पण यांनी फुली नाही विचारली, करेक्ट विचारलं. करेक्ट कशामध्ये आहे, बी आणि सी मध्ये, मग बी आणि सी तुमचं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये, कळाला हा प्रश्न.